Yes, come in. Have a seat. नमस्ते सर. नमस्ते. सर आपल्याला तर कल्पना आहेच, आपला सानप एंटरप्राइजेस नावाने बिझनेस आहे. यस. आपण गेल्या वर्षी ITR फाईल केल्या होत्या. याही वर्षी आपल्याला ITR फाईल करायच्या आहेत. नक्की करूया. हो सर. तर त्याच्यासाठी आम्ही फाईल सगळे घेऊन आलो आहोत, डॉक्युमेंट्स. ओके. ही आपली बँक स्टेटमेंटची फाईल आहे. अच्छा. आणि ही लोनची फाईल आहे. ओके. सर ही सेलची फाईल आहे. ओके. सर ही परचेस फाईल. ओके. एक्सपेन्सेस फाईल. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या फायनान्शियल इयरच्या पूर्ण डॉक्युमेंट आहेत? हो हो आहेत. ओके. वेल, आय थिंक लास्ट इयर पेक्षा या वर्षी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे फाईल आणि बिल्स मेंटेन केलेले आहेत. नक्कीच आमचं काम कमी करण्याचा थोडा तुम्ही प्रयत्न केलाय, त्याच्याबद्दल धन्यवाद. बोला, कसं चाललाय बिझनेस वगैरे, काय म्हणताय? बिझनेस चांगला चाललाय सर. वेल. अच्छा. तुमचं गायडन्स आम्हाला वेळोवेळी भेटतच आहे. नक्की 100% आम्ही तुमच्या सर्व्हिससाठीच इथं अवेलेबल आहोत. हो सर. बिझनेस एकदम व्यवस्थित चालू आहे. ओके. ओके. सर मला एक शंका होती. बोला. मी शंकेचं निरसन करण्यासाठी तुमच्याकडे आले. बोला बोला. सर आमच्याकडे गोल्ड होतं. ओके. तर त्या गोल्डच्या पावत्या सर हरवलेल्या आहे. अच्छा. तर इन केस विदाउट प्रूफ घरावर काही इन्कम टॅक्सची रेड पडली तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? मला कळेल का आपल्याकडे किती गोल्ड आहे ते? सर 1000 ग्रॅम गोल्ड, म्हणजे 1 किलो जवळपास. या केसमध्ये कसं असतंय, ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 69B अँड सेक्शन 115BBE तुम्ही तुमच्या घरामध्ये विदाउट प्रूफ 1 किलो 100 ग्राम सोनं ठेवू शकता. म्हणजे 1100 ग्राम पर्यंत सोनं तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये कसं असतंय, तुम्ही तुमच्या ॲज अ मॅरिड वुमन म्हणून तुम्ही तुमच्या नावे 500 ग्रॅम सोनं ठेवू शकता. आणि सपोज यू हॅव टू डॉटर, तर प्रत्येकी पर डॉटर तुम्ही 250 ग्रॅम म्हणजे असं 500 ग्रॅम तुमच्या नावाने, 500 ग्रॅम तुमच्या मुलीच्या नावाने आणि 100 ग्रॅम हजबंडच्या नावाने, असं 1100 ग्रॅम तुम्ही टोटल सोनं विदाउट एनी प्रूफ तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. ओके सर. येस सर. तर आता तुम्ही सांगितलं 1100 ग्रॅम पर्यंत आपण सोनं ठेवू शकतो घरात विदाउट एनी प्रूफ. तर मला एक विचारायचं होतं, आपण हे 1100 ग्रॅम पेक्षा जर जास्त ठेवलं, आपल्याकडे ते जर जास्त आढळून आलं, ओके, तर त्याच्यावरती काही लीगली ऍक्शन वगैरे होऊ शकते? येस. गुड क्वेश्चन. आता या केसमध्ये कसं असतंय, जर तुम्ही 1100 ग्रॅम पेक्षा जर जास्त सोनं घरामध्ये ठेवलं तर तुम्हाला त्याच्यावरती 78% टॅक्स भरावा लागतो आणि 10% पेनल्टी भरावी लागते. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये 88% टॅक्स भरायला लागतो आणि तुमचं गोल्ड सुद्धा सीज केलं जाऊ शकतं. म्हणजे इन्कम टॅक्स तुमचं गोल्ड सुद्धा जप्त करतात. येस येस. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप छान माहिती दिली. ओके. आम्हाला याआधी ही माहिती नव्हती. थँक्यू. थँक्यू सो मच सर. वेलकम.